एक बात कही गई थी कि जब ये जैसे तुरभे का जैसे कोपर खेरने का डंपिंग ग्राउंड है वहाँ पर एक उद्यान बना दिया गया और उसको खाली किया गया, डंपिंग ग्राउंड को कहीं और शिफ्ट कर दिया गया। पिछले कई साल से आप इस डंपिंग ग्राउंड को शिफ्ट करने की मांग कर रहे थे, लेकिन उसे दूर करने की बजाय आप वहीं पर दूसरे प्रकल्प लगाए जा रहे हैं। आपको कितना सही लगा? त्या ठिकाणी ही डम्पिंग कोपरखेरणाला होतं. कोपरखेरणाला असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं माणसं राहत होते. तिथं माणसं राहत होते. ते डम्पिंग करून इथं आणले की इथं आम्ही माणसाने इथं जनावर राहतात म्हणून त्या ठिकाणी इथं आणून ठेवले. ते इथं आणले तर आणले. त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस विरोध केले. त्याला मी सत्तेत असून पण विरोध केलेले. मी सभागृह चालू दिलं नाही, स्टँडिंग चालू दिलं नाही. त्या 100% पत्र देऊन मी सत्तेत असून प्रत्येक वेळी विरोध केलेले. त्या ठिकाणी शाळेच्या पाठीमागच आमचे अर्जुन अडगळे राहायचे तिथं. त्याला टीव्हीची बिमारी झाली. त्या ते डम्पिंगमुळं त्या प्रकार सत्याच्या किती पहिला 4था 5वा शिल्ला माझा खूप फुल विरोध होता. शाळा आहे, हॉस्पिटल आहे, खूप त्रास होत आहे, मच्छर येतात, किडे येतात. ह्या मीडियाला पण आणून दाखवले, वरती आणले, आदरणीय नाईक साहेबाला पण स्वतः तिथं आणून दाखवलेले. त्यावेळेस एवढं सांगितलं की हे लवकरात लवकर बंद करू, आम्ही दुसरीकडे शिफ्ट करू. पण त्या ठिकाणी त्या जिथं जे डम्पिंग लँडफिल साईट आहे त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की जे तुमची मुलांना खेळायला गार्डन बनवू, त्या ठिकाणी मोठे मोठे झाडं लावू. त्या ठिकाणी असं झाडं ना गार्डन काहीही बनलेलं नाही. आज त्या ठिकाणी 150 करोडची बाय मायनिंगची टेंडर काढले. आता ते कचरा संपूर्ण उचलून हे बाहेर टाकणार, मग त्या ठिकाणी प्लांट बसवणार आहेत. ती प्लांट बसवणार कधी? हे कचरा उचलायला कमस कम त्याला 3 वर्ष लागेल. ही कचरा उचलून तुम्ही डम्पिंग ते बाहेर कचरा टाकणार, ह्या ठिकाणी प्लांट टाकणार आहे. पण परत तीच झालं. ह्या डम्पिंग बंद करायसाठी मी दुनियाची तिथं लढाई लढले. त्या ठिकाणी सभागृह चालू दिले नाही, मीडिया आले, सगळे पत्रकार आले, सगळे आले, सगळे तुम्ही पण त्यांच्या बाजूने बोलत होते. पत्रकार तिथं कोणी माझे एक कमिशनर आले होते, तिथं बसून जेवू शकतात. तुम्ही त्यांच्या बाजूने बोलत होते तर काय त्रास होत नाही. मग 4-4 दिवस इथं राहून बघा. मी मीडियाला पण बोललो होतो, मीडिया पण आलं ते वरपर्यंत. पण त्या ठिकाणी त्या अशा गोष्टी कुठलंच झालेलं नाही. ना तिथं गार्डन झालं आहे, ना त्या ठिकाणी झाडं झालेत, काय नाही. त्या ठिकाणी आज बाय मायनिंगची ती टेंडर काढलेले आहेत. ती फक्त उचलून कचरा टाकून त्या ठिकाणी प्लांट टाकायचं आहे. जर ही आम्हाला जर SR योजनेला जर बाधे म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला प्रोजेक्टला त्रास होत असेल, ते प्रोजेक्ट मी होऊ देणार नाही.